नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्यावरती आपण थ्रू मराठी इंग्लिश शिकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज जो टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ना, त्यामध्ये आपण कशा कॅटेगरीचे सेंटेन्स बनवतो हे समजून घेऊ. जसं आपण म्हणत असतो, तू मला उदास दिसत आहे, किंवा आपण असं म्हणतो परिस्थिती मला जास्तच गंभीर दिसत आहे, है ना. हा प्रॉब्लेम जास्तच मला क्रिटिकल वाटत आहे, किंवा तो मला खूप जास्त एक्साइटेड दिसतोय. तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात ते सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण सीम किंवा सीम्सचा यूज करतो. मात्र आपल्याला याचे डिफरंट युजेस आज शिकायचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला याचे सर्व युजेस येतील. बरेचदा आपण असं करतो की व्हिडिओ 1-2 युजेस आपण शिकतो आणि मग नंतर स्किप करतो. मात्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी नवीन गोष्ट शिकायला मिळत असते, आणि ज्याही ठिकाणी आपल्याला नवीन गोष्ट शिकायला मिळते त्या ठिकाणी आपण पूर्ण बघायला हवं, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही डिटेलमध्ये यायला हवी. कारण इंग्लिश शिकायची आहे, मात्र आपली जर कॅपॅसिटी ऐकायची नसेल, शिकायची नसेल, तर तुम्हाला इंग्लिश येणार कसं? त्यासाठी तुम्ही ज्याही वेळेस व्हिडिओ बघणार त्यावेळेस तुम्ही नोट्स तयार करा. तुमचा पेन आणि तुमची नोटबुक तुमच्याकडे असायला हवी. ज्याही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या तुम्ही नोट डाऊन करत चला, की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो बघितला असं करू नका. ठीक आहे, एक व्हिडिओ बघा, जो पूर्ण बघा, त्याची कंप्लीट प्रॅक्टिस करा आणि त्यानंतरच नेक्स्ट व्हिडिओकडे तुम्ही जा. हे मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला जर खरंच मनापासून इंग्लिश शिकायची असेल तर. ओके, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे जो टॉपिक तो आहे सीम आणि सीम्स. याचा यूज कुठे कसा करायचा हे आपण या चार्टच्या द्वारे समजून घेऊ. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डिटेल स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायची असेल विथ लॉट्स ऑफ प्रॅक्टिस, तर येवला अकॅडमी ॲपवरती आपला कोर्स लॉन्च झाला आहे. तिकडे PDF सुद्धा आहे आणि ग्रामर कोर्स सुद्धा आहे, स्पोकन इंग्लिश कोर्स सुद्धा आहे. अगदी कमी प्राईजमध्ये ठेवला आहे आपण. त्यामध्ये एफर्ट्स खूप टाकले आहेत. जो कोर्स खूप जास्त महाग असू शकतो, मात्र आपण सगळ्यांना घेता यावा, तुम्हाला घरबसल्या शिकता यावं, यासाठी अगदी कमी प्राईजमध्ये कोर्स ठेवला आहे. तर कोर्स घेऊन इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकू शकता. आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. चला चालू करूया आजचा व्हिडिओ. बघा, सीम आणि सीम्स याचा अर्थ होतो दिसणे, भासणे किंवा असं वाटणे. जसं आपण असं म्हणतो की मला असं वाटतंय, असं दिसत आहे परिस्थितीनुसार, असं मला भासत आहे, असं मला जाणवत आहे, है ना. त्यावेळी आपण सीम किंवा सीम्सचा यूज करत असतो. तर सीम यूज करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचे, आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकलो. सिम्पल प्रेझेंट टेन्सचे रूल्स जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला हा चार्ट लक्षात येतो. मात्र जे नवीन आहेत, ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी मी सांगते आहे. जसं आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही अनेक, दे म्हणजे ते अनेक, यू म्हणजे तू असेल किंवा तुम्ही, पीपल म्हणजे लोक जास्त. यानंतर ऑलवेज आपण सीमचा यूज करणार आहे इथे. तर अनेक काही पण असो, आपण सीमचा यूज करणार. त्यामध्ये आय हे एक जरी आहे, यू हे एक आणि अनेक जरी आहे, तरी सुद्धा इथे आपण सीमचा यूज करणार आहे. आपल्याला इन दॅट मच डिटेल जायची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणजेच ही म्हणजे तो, शी म्हणजे ती एकच, इट म्हणजे एखादा ॲनिमल किंवा वस्तू असेल जी एकच आहे, पर्सन कुठलाही असो व्यक्ती जो एकच आहे, आणि श्रेयश म्हणजे एक नाव घेतलंय मी. जसं आपण म्हणतो ना, मला राम आहे ना आज जास्तच बिझी दिसतोय, जास्तच गडबडीत दिसतोय, मला असं वाटतंय की तू जास्तच गडबडीत आहे ना. तर एक नाव कुठलंही असेल तरी सुद्धा आपण सीम्सचा याच्यानंतर यूज करणार आहे. ओके, मग तुम्हाला जर प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर तुम्ही करू शकता. या ठिकाणी डायरेक्ट ही सेम्स, शी सेम्स, इट सेम्स, पर्सन सेम्स आणि श्रेयश सेम्स अशा पद्धतीनं आय सेम, वी सेम, दे सेम, यू सेम, पीपल सेम अशी प्रॅक्टिस तुम्ही करून घेऊ शकता. हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहून सुद्धा ठेवू शकता. ज्याही वेळेस तुम्हाला काम पडेल त्यावेळेस तुमची नोटबुक जेव्हा तुम्ही ओपन कराल त्यामध्ये तुम्हाला हे लिहिलेलं दिसेल आणि तुम्हाला वारंवार ती गोष्ट परत परत पाहायचं काम पडणार नाही. चला जाऊया आता आपण इन डिटेल व्हिडिओकडे. तर बघा, सेंटेन्सेस बनवत असताना सगळ्यात पहिले आपण बघूया सीमचा यूज कसा करायचा. आता आपण सीम सीम्स समजून घेतलं, आता तेवढं डिटेल मला तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे, सीम हे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात आपण त्याचा यूज करत असतो. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, यू सीम हॅपी विथ युअर न्यू जॉब. तू तुझ्या नोकरीवर आनंदी असल्यासारखा वाटतोस. मला असं वाटतं की तू तुझ्या जे नोकरी आहे ना नवीन, त्याच्याशी आनंदी आहे,
है ना. यूच्या नंतर आपण सीमचा यूज केलाय. नेक्स्ट सेंटेन्स बघा, धिस आयडिया. आयडिया एकच आहे म्हणून आपण घेतलं सीम. धिस आयडिया सीम्स इंटरेस्टिंग टू मी. हा विचार मला मनोरंजक वाटतो किंवा मला असं वाटतं किंवा मला असं दिसतंय की ही आयडिया इंटरेस्टिंग आहे. द फूड अन्न आहे ना, तर यानंतर आपण सीम्सचा यूज केलाय कारण एक वचनी आहे. द फूड सीम्स फ्रेश अँड डिलिशियस. अन्न ताजे आणि चविष्ट वाटते. कोणीतरी तुमच्यासमोर ताट आणून ठेवलंय आणि तुम्ही असं म्हणताय की मला आहे ना जेवण एकदम ताजं वाटतंय, फ्रेश वाटतंय. इट सीम्स लाईक दे आर बिझी टुडे. ते आज व्यस्त असल्यासारखे वाटते. असं मला वाटते की ते माझ्यासोबत बोलले पण नाही मी आले तेव्हापासून. मग आपण म्हणतो ना ते आज थोडे बिझी असल्यासारखे वाटते, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये ते बिझी असल्यासारखे मला वाटते. नेक्स्ट आहे बघा, द मूवी सीम्स वर्थ वॉचिंग. आता यामध्ये मूवी एकच आहे म्हणून आपण सीम्स घेतलं. याच्या वरच्या सेंटेन्समध्ये सुद्धा इट सीम्स, इट हे एकासाठी यूज करतो आपण त्यामुळे आपण सीम्स घेतलं. ओके. द मूवी एक आहे म्हणून सीम्स वर्थ वॉचिंग. तो चित्रपट पाहण्यासारखा वाटतो. मला असं वाटते या मूवीचे पैसे आपले वेस्ट जाणार नाही, ही पाहण्यात मजा येईल असं मला दिसतंय, जाणवतंय. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया, म्हणजेच नेक्स्ट टॉपिककडे. तर बघा या ठिकाणी सीमचा यूज आपण केलाय, ईडी लागलंय, भूतकाळात वापर झालाय, यामध्ये पास्टमध्ये. आता पास्ट म्हणजे काय, आताच्या अगोदरच्या काळासाठी आपण याचा यूज केलाय. जसं मला ती अभ्यासात मग्न दिसली किंवा असं वाटतं की ती अभ्यासात मग्न होती. पास्टमध्ये होऊन गेलेल्या काळामध्ये असं मला भासलं, जाणवलं, त्यावेळेस आपण सीम्डचा यूज करतो. जसं सीम आणि सीमचं सेकंड फॉर्म आहे सीम्ड. हे सीम्ड काय आहे तर V2 आहे. ओके. चला बघूया आपण याचे सेंटेन्सेस, म्हणजे तुम्हाला अजून छान पद्धतीने समजेल. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, शी सीम्ड. आता सगळीकडे नाऊन प्रोनाऊन काही पण असो, एक असो अनेक असो, आपल्याला या ठिकाणी सीम्डचा यूज करायचा आहे, म्हणजे ईडी लावून. पण याला प्रोनाऊन्स करत असताना आपण सीम्ड नाही म्हणत, याला सीम्ड म्हणतो. काय म्हणतो, सीम्ड. ठीक आहे. शी सीम्ड वरीड अबाउट हर एक्झाम. ती तिच्या परीक्षेबद्दल चिंताग्रस्त दिसत होती. मला तिच्या चेहऱ्याकडे पाहून किंवा तिला बघून असं जाणवलं की ती अभ्यासाबद्दल चिंताग्रस्त होती. नेक्स्ट आहे बघा, द रोड सीम्ड लॉंगर दॅन आय एक्सपेक्टेड. बघा रस्ता माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लांब वाटला. म्हणजे आपण कुठेतरी प्रवास करतोय आणि आपण असं सांगतोय की मला असं वाटलं होतं आपण लवकरच पोचू, पण द रोड सीम्ड, मला रोड जरा जास्तच लॉंगर दॅन आय एक्सपेक्टेड, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच मला मोठा वाटला. नेक्स्ट आहे बघा, ही सीम्ड टायर्ड आफ्टर द मीटिंग. तो मीटिंग नंतर थकल्यासारखा वाटत होता, म्हणजे असं मला जाणवत होतं. ही सीम्ड टायर्ड आफ्टर द मीटिंग. इट सीम्ड. आता बघा याच्या अगोदरचा जो होता प्रेझेंट टेन्स हा वेगळी कॅटेगरी होती, त्यामध्ये आपण सीम्सचा यूज केला होता. इकडे फक्त सीम्डचा यूज करतो, ईडी V2. ठीक आहे, तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे असं झालं नाही पाहिजे तुम्हाला की मॅम आपण सीम्सचा तर कुठेच यूज नाही करतोय, तर ते याच्या आधीचा पार्ट होता. इट सीम्ड लाईक दे वेर अवॉइडिंग अस. हे सेंटेन्स तर आपण खूपदाच यूज करतो. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटले पास्टमध्ये, की मला असं वाटलं ना की त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटले, जाणवले. द वेदर सीम्ड परफेक्ट फॉर ट्रेकिंग. हवामान ट्रेकिंगसाठी योग्य वाटले. नेक्स्ट आहे बघा यूज, तो म्हणजे सीम टू बी, काहीतरी स्थितीत असणे. जसं सीम टू बी, बी म्हणजे काय, बीचा अर्थच होतो की असणे. जसं आपण असण्यासाठी बीचा यूज करत असतो, बी हे स्वतः एक व्हर्ब आहे ज्याचा अर्थ होत असतो असणे. मग यामध्ये सीम टू बी म्हणजे असं मला असल्यासारखं, त्या परिस्थितीमध्ये असल्यासारखं वाटतं, त्यावेळेस आपण सीम टू बीचा यूज करतो. कशा पद्धतीचे सेंटेन्स येतात चला बघूया. सीम टू बी लक्षात ठेवा. जसं पहिलं सेंटेन्स आपण घेतलंय, यू सीम टू बी एन्जॉईंग युअर वॅकेशन. तू सुट्ट्यांचा आनंद घेत असल्यासारखा वाटतोस.
बीने फक्त फरक एवढा पडला की त्या सिच्युएशनमध्ये असण्याचा किंवा एन्जॉय करत असण्याचा, त्या वॅकेशनचा असं मला जाणवतंय की तू त्याचा आनंद घेत असल्यासारखं मला वाटतो, मला दिसतंय. यू सीम टू बी एन्जॉईंग युअर वॅकेशन. द चाइल्ड सीम्स टू बी लर्निंग न्यू थिंग्स क्विकली. ते मूल नवीन गोष्टी पटकन शिकत असल्यासारखे वाटते. एखादं असं काही विद्यार्थी असतात ज्यांच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की आपल्या पटकन लक्षात येतं की हा खूप शार्प आहे, किंवा एखादा असेल आपल्या असं लक्षात येतं, जाणवतं आपल्याला की हा थोडा वीक आहे, म्हणजे असं दिसतं. द चाइल्ड सीम्स टू बी, मला असं जाणवतं, टू बी लर्निंग न्यू थिंग्स क्विकली. ते मूल आहे ना नवीन गोष्टी लवकर शिकत असल्यासारखं मला वाटतं. दे सेम टू बी आर्ग्युइंग अबाउट समथिंग इम्पॉर्टंट. बघा या ठिकाणी ते काहीतरी महत्त्वाच्या गोष्टींवर वाद घालत असल्यासारखे वाटते. दे सेम टू बी आर्ग्युइंग म्हणजे भांडणं करणे किंवा वाद करणे, आर्ग्युमेंट. अबाउट समथिंग इम्पॉर्टंट, काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल ते काय करत आहे, आर्ग्युमेंट करत असल्यासारखं मला वाटतंय, असं दिसतंय. शी सीम्स टू बी, बघा दिसणे वेगळं, बरं दिसणे म्हणजे पाहणे वेगळं, मात्र असं जाणवणे हे वेगळं. नाही तर तुम्हाला असं नको वाटायला की दिसणे म्हणजे मी प्रत्यक्ष पाहते, नाही, ते पाहणे वेगळं, हे दिसतंय, जाणवतंय, फिलिंग्स आहे. ओके. शी सीम्स टू बी इन अ गुड मूड टुडे, ती आज चांगल्या मूडमध्ये असल्यासारखी वाटते. द प्लॅन सीम्स टू बी वर्किंग वेल सो फार, योजना आत्तापर्यंत व्यवस्थित चालत असल्यासारखी वाटते. अशा पद्धतीनं सीम टू बीचा आपल्याला यूज करायचा आहे, जो यूज खूप सोपा आहे. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सुद्धा लक्षात येतं हे की अभ्यास जर तुम्ही केले, प्रॅक्टिस जर केली ना, तर कुठलीच गोष्ट हार्ड नाही आहे. ओके. तर चला आपण नेक्स्ट यूज बघूया, जो 4th नंबरचा यूज आहे तो आहे सीम टू हॅव. भूतकाळातील कृती स्थिती संदर्भासाठी, म्हणजे त्याचं रिलेशन प्रेझेंट सोबत आहे. जसं आपण असं म्हणतो की माझ्या चाव्या घरी विसरल्यासारख्या वाटत आहेत, मी पैसे टेबलवरतीच ठेवलेले आहेत असं मला वाटतंय, म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेली आहे असं मला वाटतंय, त्यावेळेस आपण सीम टू हॅवचा यूज करत असतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहिली जे स्लाइड बघितली आपण त्याचा यूज करायचा आहे, म्हणजे ही शी इटच्या नंतर सीम्स आणि सिंग्युलर आय आलेला असेल किंवा वी दे यू अनेक काही पण असेल, तर आपण त्या ठिकाणी सीमचा यूज करणार आहे. हे तुम्हाला चार्ट मी समजावून सांगितला होता त्या अकॉर्डिंग. जसं पहिलं सेंटेन्स आपण यामध्ये घेतलंय, समजून घेऊ आपण यामध्ये. जर तुम्हाला स्ट्रक्चर पॅटर्न हवं असेल तर बस तुम्ही एक काम करा, या ठिकाणी फक्त V3 टाका. यामध्ये आपण V3चा यूज करत असतो, वर्कचं तिसरं रूप घेत असतो. जसं ही सीम्स टू हॅव, ही सीम्स टू, ही आलं म्हणून सीम्स घेतला आपण. टू हॅव फॉरगॉटन, V3. ही इज वॉयलेट ॲट होम, त्याने त्याचे पाकिट घरी विसरल्यासारखे वाटते, म्हणजे असं होऊन गेल्यासारखं वाटतं. नेक्स्ट आहे बघा, दे सीम टू हॅव मिसअंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स, त्यांनी सूचनांचा गैरसमज केल्यासारखे वाटते, म्हणजे ज्या इन्स्ट्रक्शन्स दिले गेले ना त्याचा गैरसमज केल्यासारखे वाटतंय, असं झाल्यासारखं वाटतंय. याचा अर्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर, जसं दे, ते, देच्या नंतर आपण सीम घेतले, सीम टू हॅव मिसअंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स. नेक्स्ट सेंटेन्स इज द डॉग सीम्स टू हॅव फाउंड अ कम्फर्टेबल स्पॉट टू स्लीप, म्हणजे त्या डॉगने किंवा कुत्र्याने झोपण्यासाठी आरामदायक जागा शोधल्यासारखे वाटतंय. शी सीम्स टू, आता इथे सीम्स आलं, इथे सुद्धा डॉग एकच होता म्हणून सीम्सचा यूज आपण केला आहे. इथे सुद्धा शी सीम्स टू हॅव लेफ्ट द ऑफिस अर्ली टुडे, ती आज ऑफिस लवकर सोडल्यासारखी वाटतंय, की तिनं आज ऑफिस आहे ना लवकर सोडलं किंवा लवकर ती निघून गेली, ती आज ऑफिसवरून लवकर गेल्यासारखी वाटतंय. द टीम सीम्स, टीम ही एकच आहे म्हणून आपण सीम्स घेतलंय. टू हॅव फिनिश्ड, V3 आलं इथे हॅवच्या नंतर V3. आता यामध्ये तुम्हाला V3 कडे लक्ष ठेवावं लागेल. तुम्ही सुद्धा तुमचे सेंटेन्सेस ज्यावेळेस बनवणार ना, तर तुमचे टेन्सेस जर क्लिअर असतील तर बेस्टच आहे, कारण तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. ओके. तर यामध्ये V3 आपण घेतलंय सगळीकडे. सो जास्त डीपमध्ये नाही जायचं, आपल्याला फक्त समजून घ्यायचं. वर्कचे जे 3 फॉर्म्स आहे हे एकदम बेसिक आहे.
असं मी गृहीत धरत असते की तुम्हाला ते माहिती असावे. मात्र नसतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तिकडे आपण सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत. टेन्सेससुद्धा आहेत खूप छान पद्धतीने शिकवलेले आणि मॉडेल्ससुद्धा, सगळ्या गोष्टी. तर यामध्ये आपण बघितलं. नेक्स्ट आपण याचा यूज बघूया, जो आहे सीम. ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन, अधिक विशिष्ट वर्णनासाठी. आपल्याला अधिक वर्णन जर करायचं असेल तर त्यासाठी. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, ही सीम्स कॉन्फिडंट अबाउट हिज प्रेझेंटेशन. म्हणजे आपल्याला विशिष्ट वर्णन करायचं असेल तर की तो त्याच्या कशाबद्दल, प्रेझेंटेशन विषयी कॉन्फिडंट, आत्मविश्वासू वाटतो. याचा यूज आपण प्रेझेंट कॅटेगरीसाठी करतोय. जसं तो ही आहे म्हणून सीम्स घेतलं. कॉन्फिडंट अबाउट हिज प्रेझेंटेशन, त्याच्या प्रेझेंटेशन विषयी एक आपण काय केलं, एक विशिष्ट माहिती सांगितली. बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे, धिस सोल्युशन सीम्स लॉजिकल अँड इफेक्टिव्ह. हे जे सोल्युशन आहे ना, हे लॉजिकल आणि प्रभावी, तर्कसंगत आणि प्रभावी वाटतं, जाणवतंय असं. शी सीम्स लाईक अ प्रोफेशनल आर्टिस्ट, ती एक व्यावसायिक कलाकार असल्यासारखी वाटते. द टास्क सीम्स डिफिकल्ट बट अचिवेबल. बघा, काम कठीण वाटतंय पण साध्य होण्यासारखे वाटतंय. अचिवेबल आहे, आपण करू शकतो असं वाटतंय. तर आपण काय केलं, तर अधिकची माहिती यामध्ये, विशिष्ट वर्णन यामध्ये आपण केलंय. द टास्क सीम्स डिफिकल्ट बट अचिवेबल. इट सीम्स इम्पॉसिबल टू कम्प्लीट धिस इन वन डे. हे एका दिवसात पूर्ण करणे अशक्य वाटते. असं मला वाटतं की हे एका दिवसात कंप्लीट होणे अशक्य आहे. हे एका दिवसात पूर्ण करणे अशक्य वाटते. वाटणे, जाणवणे, फिलिंगसाठी आपण सीम्सचा यूज शिकलोय. आपण 5 कॅटेगरीमध्ये याला डिवाइड केलं आणि याची युजेस इन डिटेल मी जेवढ्या चांगल्या पद्धतीने, जेवढं इझी करून शिकवता येईल तेवढं शिकवलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन जे व्हिडिओज येतील ना, खूप महत्त्वाचे व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोचावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही शिकताय, तुमचे जे रिलेटिव्स आहेत, फ्रेंड्स आहे, यांनासुद्धा अशी छान टॉपिक शिकायला मिळावे, त्यांचीसुद्धा इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह हवी, तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्सनी मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला काय वाटलं. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीबडी. त्यापूर्वी तुम्हाला होमवर्क द्यायचं राहिलं आहे. सो हे आहे तुमचं होमवर्क, तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे करून. तर होमवर्क काय आहे बघा. जसं ती आज आनंदी दिसते, असे भासते की लवकरच पाऊस पडेल. त्याचे स्पष्टीकरण योग्य वाटते. नेटवर्कमध्ये काहीतरी समस्या आल्यासारखी वाटते. तुम्हाला या विषयाबद्दल खूप माहिती आहे असे वाटते. तर हे होमवर्क आहे. होमवर्क करून तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे जे व्हिडिओ तुम्ही बघितला यामधून तुम्हाला बेनिफिट झालं आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेटची लिंक तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल आणि कुठलाही महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. या चॅनलवरती अगदी सोप्या वेळेनं आपण महत्त्वाच्या गोष्टी शिकत असतो. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.